मेळघाटातून पुनर्वसित झालेल्या अकोट तालुक्यात केलपाणी येथे उपचाराकरिता हक्काचे पैसे न मिळाल्याने अखेर एका आदिवासी पुनर्वसित गावकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। मृतकाचे नाव हिरालाल जामुनकर असून त्याच्या उपचाराकरिता अकोट वन्यजीव विभागाकडे बॉन्ड मोडून पैशाची मागणी करण्याकरिता गेला असता त्यांनी हाकलून लावण्याचा आरोपही पुनर्वसित गावकऱ्यांनी केला आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या केलपाणी बुद्रुक या गावातील 40 वर्षीय हिरालाल फालतू जामुनकर यांच्या कुटुंबियाला शासन नियमाप्रमाणे पुनर्वसन म्हणून मोबदला देण्यात आला होता। त्या मोबदल्याच्या पैशाच्या स्वरूपातील बॉन्ड हा वन्यजीव विभागाच्या परवानगीशिवाय बँकेतून काढता येत नाही। त्यामुळे हिरालाल जामुनकर हे आजारी असल्याने उपचाराकरिता पैशाची गरज लक्षात घेता त्यांनी अकोट वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांना उपचाराकरिता स्वतःच्या बॉन्डमधील 1 लाख रुपये देण्याची मागणी केली, परंतु त्यांची उपचाराकरिता पैसे देण्याची मागणी धुडकावण्यात आली। तर दुसरीकडे उपचाराकरिता पैसे नसल्याने जामुनकर हा अस्वस्थ झाला होता। दरम्यान 12 फेब्रुवारी रोजी पुन्हा तो अकोट वन्यजीव विभागात बॉन्ड मोडून पैशाच्या मागणीकरिता येणार होता, परंतु पहाटे 5 वाजताच उपचाराअभावी त्याला मृत्यूने गाठले। त्यामुळे पुनर्वसित गावकरी संताप व्यक्त करीत आहे। पुनर्वसित गावकऱ्यांकडे रोजगाराचे साधन नाही, हाताशी पैसा नाही। या बाबीकडे पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घालावे अशी मागणी गावकरी करीत आहे। केलपानी हमारे गांव की पुनर्वसन हुआ है। पुनर्वसन हुआ मेरा भाई हीरालाल फालतू जामुनकर केलपानी, उनके बॉन्ड पे 1 लाख रुपए थे। तो उनको बीमारी चालू थे, तो बीमारी की वजह से इलाज करने के लिए वन विभाग की तरफ डिवीजन में बॉन्ड तोड़ने के गए अर्जी लेके, तो उन्होंने अर्जी पास नहीं किया। बीमारी के नाम पर पैसे नहीं मिलता करके वापस किए उन्होंने। उनको कोई काम धंधे नहीं, कोई सुविधा नहीं है, और वो बॉन्ड तोड़ने गए तो पैसे नहीं दिए, बीमारी के नाम पर नहीं मिलता करके बोला। आज रात 12 तारीख है, 12 तारीख को 5 बजे रात को उनका मृत्यु हो गया। टाइम पर दवाखाने की इलाज नहीं हुआ करके मृत्यु हो गया। राहणार केलपानी, पुनर्वसन केलपानी। वन विभागाने व्याघ्र प्रकल्प मेळघाटमधून आमच्या गावाचे पुनर्वसनाच्या नावाखाली विस्थापन केले व अकोला जिल्ह्यामध्ये मलकापूर भिल ह्या क्षेत्रामध्ये आणून आमचे विस्थापन केले आणि तिथं आम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे देणं चालू केले। माझ्या गावातील एक व्यक्ती हिरालाल फालतू जामुनकर हा 1 महिन्यापासून बिमार होता। त्याला बिमारीसाठी दवाखान्यामध्ये जाण्याकरता त्याच्या बॉन्डवर उर्वरित रक्कम 1 लाख रुपये असल्या कारणाने तो उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग अकोट यांच्याकडे पैशाची मागणी करण्याकरता गेला असता त्याला वापस केले की बा दवाखान्यामध्ये इलाजासाठी पैसे आम्ही देऊ शकत नाही, व वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे त्याचा आज 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता मृत्यू झाला। ह्यामुळे आमच्या गावामध्ये समस्त केलपानी नागरिक हे चिंताजनक आहेत। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।